मालवणी येथे एका महिलेच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर चक्क ऍसिड फेकल्याची चित्तथरारक घटना समोर आली आहे। तर या हल्ल्यात पीडित महिला ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले। यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अवघ्या 27 वर्षांची असून ती मालवणी येथे राहते। 2019 मध्ये तिचा प्रेमविवाह झाला, मात्र तिचा पती सध्या बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे। एवढंच नव्हे तर त्या इसमाचे एका तृतीयपंथीशी प्रेमसंबंध आहे तसं त्या महिलेला समजले। या सगळ्या मुद्द्यावरून त्याच्यात नेहमीच भांडण व्हायचं। अखेर त्या महिलेने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचं सांगण्यात येते। दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता आम्हाला कूपर हॉस्पिटल येथून एक संदेश मिळाला की एक महिला ॲडमिट झाली असून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड सदृश्य काहीतरी द्रव फेकलेला आहे आणि त्यामुळे ती जखमी झालेली असून तिला ॲडमिट केलेलं आहे। सदरची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही तिथे टीम पाठवली। पाठवल्यानंतर सदरच्या महिलेचा डोळा सुजलेला होता, डोळ्याला तिला दिसायला ब्लर होतं आणि चेहऱ्यावर पण तिच्या थोडंसं तिला जलन होत होती। तर त्यामुळं काहीतरी ॲसिड मिक्स असलेला पदार्थ फेकला असण्याची चान्स होते। त्याप्रमाणे तिची ताबडतोब आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केली। स्टेटमेंट रेकॉर्ड करून मालवणी पोलीस ठाणे येथे कलम 124(2) म्हणजे ॲसिड फेकण्याच्या त्या संबंधाने 400 IPC 452 व इतर गुन्ह्याने त्या महिलेच्या भावाचा, महिलेचा आणि शेजाऱ्यांचे 2 फोन पण जबरदस्ती चोरून नेलेले होते। असे ते सगळे सेक्शनखाली गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेत असताना आम्ही गोरेगाव, नालासोपारा सर्व ठिकाणी टीम पाठवल्या होत्या, परंतु त्याचा शोध लागला नाही। दरम्यान टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याचं लोकेशन आम्हाला मिळत होतं। त्याच्या आधारे आम्ही नाशिकला एक टीम पाठवून नाशिकला त्याला ट्रॅप केला आणि तिथून त्याला अटक केलेला आहे। अटक करून त्याला मुंबईला आणलं आणि कोर्टासमोर हजर केला असता 30 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी भेटलेली आहे। सर, ज्या आरोपीला तुम्ही अटक केलेलं आहे त्या आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या महिलेवर अटॅक करण्यात आलं त्या आरोपीचा संबंध काय? ते दोघे नवरा बायको आहेत, प्रेम विवाह आहे त्यांचा, परंतु त्यांच्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणास्तव वाद आहेत। त्यामुळे ती महिला मागच्या 3 महिन्यापासून तिच्या आईकडे मड येथे राहण्यासाठी आलेली आहे आणि ती त्याच्या ज्या इतर बाहेरखाली स्वभावामुळे ती त्याच्याकडे डिवोर्स मागते, परंतु तो डिवोर्स देत नाही आणि डिवोर्स देत नसल्यामुळे त्यांचे वाद होतात। त्या वादाच्या कारणातून रागाच्या भरात त्यांनी जे फिनाईल टाईप फरशी किंवा लादी पुसण्याचं जे ॲसिड मिक्स लिक्विड असतं ते लिक्विड घेऊन आला आणि तिच्या तोंडावर फेकून तो पळून गेलेला होता। सर, या दोघांचं लग्न कधी झालं होतं आणि हा जो आरोपी आहे त्याचा व्यवसाय काय? 2019 साली यांचं लग्न झालेलं आहे। हा बेगारी काम करतो आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर काही तुळींज पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या किंवा इतर गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत आम्ही त्याचा अभिलेख तपासत आहोत। मेरा नाम यास्मीन खान है और मेरा मतलब शादी को 5 साल हो गया है। मेरे हस्बैंड के साथ मेरा 3 महीने से बहुत झगड़े हो रहे थे। वो नशे का आदी भी है और उसके अफेयर भी चल रहे थे। मैंने बाकायदा उसको पकड़ा, बट वो नशा भी बहुत कर रहा था, वो छोड़ना नहीं चाहता था नशे को। तो मैंने उसको तलाक मांगा तो उसने ऐसा 3 महीने अभी आके कल मतलब 2 दिन पहले आके उसने रात में एसिड डाल दिया सुबह 5 बजे आके मेरी आँख के ऊपर। स्ट्रिक्ट कार्रवाई करनी चाहिए, मैं तो यही बोलूँगी। मेरा हस्बैंड है करके मैं नहीं सोचूंगी कि वो बचे। मैं तो चाहती हूँ कि उसके पास स्ट्रिक्ट ही कार्रवाई होनी चाहिए। लव मैरिज हो कि मैं 2019 में मेरा लव मैरिज हुआ था। मेरी शादी को 5 साल कंप्लीट हो गए अभी मई में। जॉब अब कुछ नहीं करता, वो बहुत बड़ा पैटलर है ड्रग्स का। हाँ, उसके केस बहुत हैं। नालासोपारा तुलिन चौकी में आप जाओगे तो उसके केस बहुत ओपन हुए गए। उसको वहाँ से भी तड़ीपार देने वाले थे पर उन लोगों ने तड़ीपार नहीं दिए, पुलिस वालों ने वहाँ पे, वो वहाँ से भी बच गया।